धामनगांव तालुका कांग्रेस कमेटी का धामनगांव तहसीलदार के माध्यम से महाराष्ट्र के मुख्यमंत्री को दिया निवेदन। इस बयान का अम्बेडकर अनुयायियों, विभिन्न अम्बेडकर संगठनों और विपक्षी दलों द्वारा हर जगह आक्रामक तरीके से विरोध किया जा रहा है। गुरुवार को धामनगांव रेलवे तालुका कांग्रेस कमेटी ने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के खिलाफ किया विरोध प्रदर्शन। परिषद वीरेंद्र जगताप की प्रतिक्रिया। वंदे भारत से सचिन मून की रिपोर्ट। संविधान प्रेमी द्वारा मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन करण्यात आले। एक शांतताप्रिय मोर्चा आज निघाला आहे आणि तहसीलदारांना त्या संबंधित जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करायची मागणी करण्यात आली आहे। परभणी इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते। एका माथेफिरूने ती विटंबना केली म्हणून सांगितलं जाते। मुळात त्या माथेफिरूला भडकवणारा बाहेरगावचा एक व्यक्ती येतो, त्याच्याबद्दल कुठलीही चौकशी होत नाही, त्याला अटक होत नाही आणि त्याला अटक झाली नाही म्हणून आंदोलन होतं आणि आंदोलनाला हिंसक वळण लागतं। त्याच्यात एका देशपांडे नामक वकिलाची गाडी फोडल्या जाते म्हणून फडणवीसांना राग येतो आणि त्या रागातून संविधान प्रेमी जनतेची पोलिसांद्वारे एक कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येतं, त्यांना मारहाण करण्यात येते। या सगळ्या घटनेचा विरोध करायसाठी आज धामनगाव रेल्वे तालुक्यातील संपूर्ण संविधान प्रेमी जनतेद्वारे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। तसंच काल भर संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री, जे स्वतः एक तडीपार गुन्हेगार आहे, ते बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख करतात, बाबासाहेबांचा अपमान करतात। त्या घटनेचा विरोध करायसाठी आज संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे खासदार यांनी आंदोलन केले असता त्यांना धक्काबुक्की करण्याचं काम सुद्धा भाजपच्या खासदारांनी केलं। देशामध्ये सगळीकडे दडपशाही आणि हेगेखोरपणा सुरू आहे आणि या सरकारला कुठेतरी जागा करण्याची, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे। त्याकरिता आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन आणि मोर्चे निघत आहे आणि मला आशा आहे की या सगळ्या याच्यातून जो संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान प्रेमी समाज आहे तो जागा होईल आणि अशा दडपशाहीचा आणि या हुकुमशाहीचा, हिटलरशाहीचा विरोध येणाऱ्या काळात अजून प्रखरतेने केला जाईल। परभणीमध्ये जे की सोमनाथ सूर्यवंशी आहेत, LLB चा विद्यार्थी, त्यांचे पोलीस कोठडीस मध्ये मृत्यू झाला। तुम्ही काय सांगाल भाऊ? नाही, ही अशी घटना व्हायला नाही पाहिजे, कारण की कसं आहे, आंबेडकरी अनुयायावर नेहमी होणारे अन्याय व अत्याचार हे जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार येते तेव्हाच काय असे अन्याय आणि अत्याचार होते। मागही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मागील 5 वर्ष अगोदर जेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात असे मोर्चे आम्हाला कळायला लागले, कारण की त्यावेळेस भीमा कोरेगाव सारखी दंगल इथे घडली होती। अशा दंगली आणि हे असे आमचे भीमसैनिक जर दगावले तर आमचा म्हणजे अशानं वाली कोण राहील? म्हणून या सरकारला आमचं सांगणं आहे की तुम्ही या अशा अपमान करणाऱ्या घटना जर तुम्ही ह्या थांबवणार नाही तर आमचे भीमसैनिक, आज जरी आम्ही शांतीच्या मार्गाने, बुद्धाच्या मार्गाने आम्ही निवेदन द्यायचे कामं करतो, परंतु निळ्या झेंड्याची जी क्रांती आम्हाला बाबासाहेबांना सांगितली होती ते क्रांती आमच्यामध्ये आजही जिवंत आहे। परंतु आम्ही शांतीच्या मार्गाने हे मोर्चे वगैरे काढण्याचं काम करतो, परंतु आमच्यावर जर अन्याय अत्याचार हे वारंवार होतील तर आम्ही निळ्या झेंड्याची क्रांती दाखवण्याची ताकद आमची आंबेडकरी जनता तुम्हाला करतील। बस एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।